त्यामुळे मराठ्यांनी आता बसलं तर काही हरकत नसावी, कारण आपले बाप जाते गड तटा बुरुजावरती उभा राहून शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी उभा टाकले होते. पण शत्रू आता इथं येणे अशक्य आहे, कारण तमाम मराठ्यांचं एकवटलेलं बळ बघता तेवढी छाती कुणाची फुगल असं मला अजिबात वाटत नाही. मर्दाचा कार्यक्रम मर्दासारखा बसून ऐकावा असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कट्ट्यावरती बसून ऐकणं म्हणजे महाराजांच्या इतिहासाची थट्टा केल्या जात आहे. मराठा असाल, महाराजांचे मावळे असाल तर समोर येऊन बसाल, जातिवंत मराठे असाल तर समोर येऊन बसाल. कारण मराठा जातिवंत असतो, जातिवंतच मराठा खाली बसून महाराजांचा इतिहास ऐकतो. बाकी सगळे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा घोटी तालुका किनवट, बरोबर ना? या ठिकाणी राजा शिवछत्रपती तरुण पोरांच्या मनामध्ये रुजावा. ज्या महाराजांनी या महाराष्ट्राला इतिहास शिकवला, ज्या महाराजांनी या महाराष्ट्राला जगण्याची प्रेरणा दिली, राजा शिवछत्रपती ज्या राजाच्या काळजाच्या नितड्या छातीवरती अखंड हिंदू स्वराज्य उभा राहिलं, त्या राजाला आपण ऐकण्यासाठी आलात त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येत उपस्थित असणाऱ्या आमच्या आया आणि नेहमीप्रमाणे कमी संख्येत उपस्थित असणारे आमचे बाप, त्यामुळे आयांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. आणि पहिल्यांदा सांगतो, तुमच्यासाठी 600 किलोमीटरचं अंतर पार करून आलोय बरं का. टाळ्या वाजवल्या तर मनापासून वाजवायच्या, उगत टिकल्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवायच्या नाही त्या. कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दात ही सुदर्शन शिंदेची जायदाद आहे. हा कुठला ऑर्केस्ट्रा बाकीचा कार्यक्रम नाही, हा महाराजांचा इतिहास ऐकायला बसलेला. त्यामुळं महाराजांचा मावळा कसा असतो, मान ताट करून अभिमानानं स्वाभिमानानं बसतो, त्या कमतरतेनं त्या तत्परतेनं तुम्ही बसाल अशी आशावाद व्यक्त करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ही किलकारी रायगडाच्या मनामनाला मराठ्यांच्या कणाकणाला भेदून गेली. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आमचं रक्त सळसळतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावरती आमच्या अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती जगण्याची प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती काहीतरी करण्याची जिद्द मनामध्ये निर्माण होते. ज्या माणसाला आपण कधी बघितलं नाही, पण त्या माणसाचं फक्त नाव जरी ऐकलं तरी आमचं रक्त सळसळतं. मग विचार करा, ज्या माणसांनी महाराजांना प्रत्यक्ष बघितलं असेल, राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत तलवार चालवतोय, राजा आपल्या सोबत गनीम कापतोय, राजा आपल्या सोबत दांडपट्टा चालवतोय, राजा आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी खातोय. ही कल्पनाच एवढी मोठी आहे की या माणसासाठी हजारो मराठा समाजातल्या माणसांनी प्राण दिले नसतील, स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं नसेल. अहो, मैत्री कशी केली, माणसं अशी निर्माण केली. महाराजांचं फक्त नाव ऐकलं की तानाजी स्वतःचा हात तोडून गेला तयार व्हायचा, बाजी काका जीवाची बाजी लावायला तयार व्हायचा. मराठ्यांच्या अंगामध्ये हे बळ आलं कुठून, मराठ्यांच्या मनामध्ये लढण्याची प्रेरणा आली कुठून. इथं बसल्या एखाद्या पोराला विचारायचं की बाबा शिवाजी महाराज माहितीये का, जन्माला आल्यावरती त्याच्या तोंडून जय कधी बाहेर पडतं, हे त्यालाच कळत नाही. मराठा म्हणजे काय हो. खरं तर आपण ज्या मातीमध्ये बसलो ती महाराजांची माती आहे. माझ्या माय माऊलींना कायम प्रश्न पडतो की शिवबा कोणाला म्हणायचं, शिवबा कोणाला म्हणायचं. मला असं वाटतं, जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि सळसळत्या मराठ्यांची लाट म्हणजे शिवबा. आम्हा कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. आम्हा कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. माझे एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग. काय नाव?
घोटीची लोक मुकी नाहीत ना? काय नाव त्याचं? पांडुरंग. पांडुरंग म्हणजे काय? परमेश्वर. विठ्ठलाला जसं पुण्यापासून आळंदीची जशी वारी निघते, त्या वारीमध्ये जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा गोविंदा. नाही हो, लोक म्हणतात काय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी का म्हणतो आपण? कारण वारीची वाट सुखकर व्हावी, पंढरपूरला जाण्याची वाट सुखकर व्हावी. तर पांडुरंगाला जसं रामकृष्ण हरीच्या गजरात जातो, का जातो? का कोणी अल्लाह अकबर म्हणतं? ना, रामकृष्ण हरीच का? कारण वारीची वाट सुखकर व्हावी. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. बालाजी या शब्दाचा अर्थ मला असं वाटतो की बासुंदी, लाडू आणि जलेबी हे ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्ण हरीच्या गजरात जाते, तस त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा गोविंदा. मध्यंतरी माझ्या पेपरला बातमी आली होती, माझ्या म्हणजे सगळ्याचीच आली होती, की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. मी म्हटलं आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आम्ही सवत चालत जावं, म्हणून आम्ही सवत चालत जायला निघालो. सगळे लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळे लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. आमच्या बरोबर कोल्हापूरची एक आजीबाई आली होती. काको, आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रस्सा ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो, मावशीपाशी गेलो आणि मावशीला म्हटलं मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळं म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेकांनो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही कलंकसायांनी महाराजांचा इतिहास बदनाम केला. नवीन नवीन इतिहासकारांनी आमचं तेच आहे आमचं तेच आहे असं म्हणत म्हणत परत मातीमध्ये या राजा बदनाम करत राहिला. अहो, ज्या राजांनी आपल्याला जगण्याची प्रेरणा दिली, पण कोणीतरी उठतं म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले, आमची लोक शांत बसतात. कोणीतरी राजकीय नेता उठतो म्हणतो छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते, चौकटीत बांधलं जातं आमच्या राजाला, तरी आमची लोक शांत बसतात. राजकीय नेत्याने उठायचं, महाराजांवरती बोलायचं, आमची रक्त थंड पडली का हो? महाराजांचं नाव जरी ऐकल्यावरती आमच्या अंगावरती काटा येतो. अभिमानाने सांगतो आमच्या अंगातलं रक्त महाराजांचं आहे, आमच्या अंगातलं रक्त मराठ्यांचं आहे. ज्या राजाच्या नावाला डाग लागू नये म्हणून 18 पगड 12 बलुतेदार जातीतल्या माणसांनी स्वतःच्या जीवाची बलिदान या मातीसाठी दिली, त्या जातीतल्या राजावरती ज्यावेळी आरोप केले गेले, तुमच्या माझ्या अंगातला वाघ का जागा झाला नाही, तुमच्या माझ्या अंगातली तितकी तत्परता का तयार झाली नाही? मी पहिल्यांदाच सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक एकच आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेहरा पैलवान होता है, त्यामुळे कोणापुढे झुकायची मला गरज नाही. आपल्या इथे एक औरंगाबाद नावाचं शहर होतं, सरकारने त्याचं नाव बदललं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती की त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं, नाव बदललं. संभाजीराजांच्या महाराष्ट्रात संभाजीराजांच्या नावाला विरोध झाला. लोक म्हणली या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर नाही ठेवायचं. आमची लोक शांत बसली. छत्रपती संभाजी महाराज की. मग ही जय म्हणणारी मनगट्ट का शांत बसतात? बापा समान असणाऱ्या संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. तुमच्या माझ्या अंगातला वाघ का जागा झाला नाही? तुमच्या माझ्या अंगातलं रक्त का तापलं नाही? एखाद्या राजकीय नेत्याला आपल्या कोणी उलट जरी बोललं तरी आमच्या अंगावरती काटा येतो. मग ज्या माणसानं पिढ्यानपिढ्यांचा उद्धार केला, त्या माणसाला त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विरोध व्हावा का? तुमच्या माझ्या अंगातली अस्मिता जागृत झाली नाही? पोरांनो, मी तुमच्या भावासारखा आहे, या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. पोरांनो, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ही सांगण्याची जिगर आहे ना, ही जिगर आपल्यामध्ये आपल्या माणसांनी निर्माण केली, आपल्या माणसांमध्ये आपल्या पूर्वजांनी निर्माण केली.
शिवजयंती का साजरी करायची हो? कधी प्रश्न पडतो का शिवजयंती का साजरी करायची? का तुमच्याकडे कुठं अफजल खान जयंती केली जाते? नाही, शिवजयंतीच का? शिवजयंती यासाठी साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेच आज मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण पाहतो आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. अरे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो या बसलेल्या सुवासिनींचं भरलेलं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो या अखंड हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ. अखंड हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ. तो राजा जनमानसांमध्ये प्रेरणा देऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं येतो कोणाची इच्छा? कोणाची इच्छा? गोटीची लोक खरीच मुख्य आहेत वाटतं. हे राज्य व्हावं तर कोणाची इच्छा? श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे कोण? बारक्या पोरांनो, श्री म्हणजे कोण? बारक्या पोरांनो, सैराट पिक्चर बघितला का? होय म्हणायचं. बघितला का नाही? हा बघितला. आरची कुठल्या गाडीवरून बसून येते? आवाज आला पाहिजे. कुठल्या? बुलेट. आरची कुणाबरोबर पळून गेली? जोरात. कुणाबरोबर? परशा. झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे बरं का हो सगळा. पोरांनो, मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय? नाही सांगता येत आम्हाला. हे या मातीचं दुर्दैव आहे. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? किती आई वडिलांना वाटतं माझ्या पोटी शिवाजी राजा जन्माला यावा, माझ्या पोटी संभाजी राजा जन्माला यावा? नाही वाटत आपल्याला. छातीवरती हात ठेवून सांगा, तुमच्या गावातल्या किती लोकांनी गेली 10 वर्षात आपल्या पोराची नावं शिवाजी आणि संभाजी महाराज ठेवलेत? नाही ठेवत आपण. आपल्याला नाही वाटत आपल्या मातीमध्ये शिवाजी राजा आणि संभाजी राजा जन्माला यावा. अहो बघा ना, 14 वर्षाचा वनवास प्रभू श्री रामांना झाला लागला आणि 50 वर्षांचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. मासाहेब जिजाऊंचा पुत्र, हा सह्याद्रीचा पुत्र, मराठी मातीचा पुत्र, 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना लाभलं आणि 32 वर्षांचं आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांना लाभलं. पण जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. एक 12 वर्षाचं पोरग होतं, चुकून त्या महाराष्ट्रात आलं बरोबर एका शेतकऱ्याला भेटलं. एका शेतकऱ्याला म्हटलं, असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो, जो रयतेचं काम करतो, असं कोणी माणूस आहे? तो शेतकरी म्हटला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. बर का? शिवाजी राजा. कुठं भेटले हो राजा? बाबा, राजा बघायला 10 जन्माची पुण्याई लागती बर का. एकदा 12 वर्षाचं पोरग म्हटलं, एकदा तर राजाला मला बघायचा आहे. कसा दिसतोय राजा, कसा चालतोय राजा, कसा पाहतोय राजा. आम्ही ऐकून आहे की त्या राजाकडं बघितल्यावरती चेहऱ्यावरचा आनंद निर्माण होतो. त्या राजाला बघितल्यावरती जगण्याची प्रेरणा निर्माण होते. एकदा आयुष्यात फक्त एकदा त्या राजाला बघायचं आहे. कुठं भेटले हो राजा? ते शेतकरी म्हटलं त्या 12 वर्षाच्या पोराला, बाबा माझा राजा रायगडावरती राहतो बर का. 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसलाय बर का माझा राजा. ते 12 वर्षाचं पोरग ते रायगड हुडकत गेलं. दगडा दोनातलं कड कपरातनं हुडकत गेलं आणि रायगडाच्या पायथ्याशी गेलं. रायगडाच्या पायथ्याशी त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीला ते 12 वर्षाचं पोरग म्हणाले, एकदा फक्त महाराजांना बघायचं आहे, एकदा डोळे भरून त्या राजाला बघायचं आहे. सेनापती म्हणले, काय करतोस रे तू? तस ते पोरग म्हणलं, काय नाही जी, गाणं लिहितो, उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस, कविता लिहितोस? मग शिवाजी महाराजांवरती एखादी सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही बा, ध्यानातच नाही राहिलं बर का. मग एक काम कर म्हणला, रायगडाच्या पायथ्याशी जा, 10 दिवस राहा आणि शिवाजी महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहि. पिये, चायपेक्षा किटली गरम. गेलं ते रायगडाच्या खाली, त्यानं 10 दिवस थांबलं आणि महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. आलं सेनापतीला म्हटलं, सेनापती ऐका, खूप सुंदर गाणं लिहिलं राजावरती. सेनापती म्हटलं, ऐकव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकवायला चालू केलं. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकलंय. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. ते गाणं ऐकलं. सेनापती म्हणले, बहुत खूप. त्या 12 वर्षाच्या पोराला धरलं, राजांच्या समोर घेऊन गेले आणि राजांना म्हणाले, राजे तुमच्यावरती उत्तम
उत्तम गाणं लिहिलंय. राजा म्हणजे ऐकव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकवायला चालू केलं. ते थोडं बंद करा, आवाज डबिंग होतो तो बंद करा. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकवायला चालू केलं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे, हात वरती करा. पुढं पळायचं नाही, त्यामुळे आरक्षण मिळून झालंय. मागे थांबा, जरांगे पाटलांच्या मागे थांबा. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं. इंद्र जबी जंब पर बाड वसु अंब पर रावण सर दंब पर रघुकुल राजे पौन वारी वाह पर संबुरती धाव पर जोस अस बाह पर राम गुजराजे दावा द्रुमदृंड पर चित्ता मृगझुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृगराजे तेज तम अंश पर कणज कंस पर योमलेच्छ वंश पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकले. गाणं एकदा तरी आपण स्टेटसला ठेवलंय. हे गाणं शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले, महाराजांच्या हयातीत लिहिलेलं पहिलं गाणं. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराज म्हणले कविभूषण बोला, इतकं सुंदर गाणं लिहिलं कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ. कविभूषण लगीन नाही म्हणाले, राजा तेवढं घोटीच्या ग्रामपंचायतीचं बघा, रक्त वेगळं होतं. कविभूषण म्हणाले महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. काय मागून मागून मागितलं या माणसाने. अहो महाराज म्हणायचे मावळे तुमच्यासाठी काय पण, आणि मावळे म्हणायचे महाराज तुमच्यासाठी काय पण. आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली. म्हणजे ताईनं जिनं 9 महिने पोटात सांभाळून फाडून याला बाहेर काढला त्याचं काय नाही, 9 दिवस आयुष्यात आली की लगे म्हणतो तुझ्यासाठी काय पण. बर का आमच्या इकडे कवेवर का फार सुंदर असं म्हणतो, बाप काढलाच घराबाहेर लेका, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते माई पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काही पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस. लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी माय माझी शेतात न्यायची, लहानपणी तुला ही माझी माय शेतात न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास. आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, रक्त पिऊन पोचलास लेका. त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, आता फक्त एक कर, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचे पिकलं पान. तू गोडदोड खा, तू गोडदोड खा, पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. बायको तुझी बायको जाणारच नाही बेण्या, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. कशावर लिहून देतो? तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर पट्ट्या मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस. तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माई बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाट